श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ कृपा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज मी आपल्याला हनुमान यांची उपासना आणि 11 दिवसाचा संकल्प कसा करावा याची माहिती सांगणार आहे. रोज हनुमान चालीसा व रामस्तुतीचे पठण केल्याने आपली संकटे, आर्थिक समस्या, कुंडलीतील दोष व साडेसाती, नोकरी संबंधित समस्या, दुःख सर्व काही दूर होईल. जर तुम्ही भगवान हनुमान यांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की जय श्रीराम जय हनुमान असे लिहा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदू धर्मामध्ये पवनपुत्र हनुमान यांचे विशेष महत्त्व आहे, कारण ते 7 चिरंजीवीपैकी एक आहेत व कलियुगातील जागृत देवस्थान आहेत. तसेच भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत. पवनपुत्र हनुमान हे प्रभू श्री रामचंद्रांचे निसीम भक्त आहेत. एवढंच नाही तर ज्या भक्तावरती संकट येईल त्यांच्या संकटाचे निवारण्यासाठी ते स्वतः धावत येतील असं त्यांनी प्रभू राम यांना वचन दिलं आहे. यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालीसा स्तोत्र लिहिलं आहे, जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावा लागू नये आणि जर करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल. हे या स्तोत्र रचनामागचा हेतू आहे. हे एक इच्छापूर्ती स्तोत्र आहे. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा किंवा कोणाची भीती वाटत असेल किंवा कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रूचा त्रास होत असेल तर लगेच हनुमान चालीसाचे पठण करणे आवश्यक आहे. शनिदेवाचे रक्षणसुद्धा हनुमान यांनी केली होती अशी कथा पुराणामध्ये आहे. त्यावेळी शनिदेव यांनी वचन दिले होते, जे कोणी भगवान हनुमान यांची सेवा आराधना करेल त्या व्यक्तीला साडेसातीचा त्रास होणार नाही. तसेच रोज हनुमान चालीसेचे पठण केल्याने त्यांच्या पत्रिकेतील दोष, शनिदोष हे सर्व नाहीसे होईल व जीवन आनंदमय होईल व दुःख निघून जातील. तसेच आजारापासून मुक्ती मिळेल. जर आपल्याला अंतर्मनाची ताकद व बुद्धीची वाढ होण्यासाठी हनुमान चालीसा उपयुक्त ठरते. तसेच जर तुम्ही तुमच्या रोजच्या उपासनेबरोबर रोज एक माळ रामजप, रामस्तुती व हनुमान चालीसाचे पठण केले तरी चालेल. आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल दिसून येतील. सर्व कामांना गती मिळेल, संकट येणार नाही आणि जर आले तर 2 हात करायची ताकद मिळेल. जर तुम्ही कोणत्या आर्थिक संकटात, बाहेरील बाधा, खूप कष्ट करत आहात पण यश मिळत नाही, अशा बऱ्याच समस्या असतात जे आपल्याला ना कुणाला सांगता येतात, तर आपण ह्याच्यासाठी 11 दिवसाचा हनुमान यांचा संकल्प करू शकतो. त्याने आपल्या बऱ्याच समस्या सुटतील व ते आपल्याला नक्की मदत करतील. आता हे 11 दिवसाचा संकल्प कोणीही करू शकतं, पुरुष आणि महिला वर्गसुद्धा. आता ते कसं करायचं आहे हे आपण बघूया. तर याला काही नियम आणि अटी आहेत, ते आपण पहिला बघूया. जर तुम्हाला हा संकल्प करायचा असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता. आपली इच्छा हनुमंत यांना मनोमन सांगायची आहे व आपल्याला दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचं नाही आहे. ज्या दिवशी आपण करणार आहे त्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून सकाळी आपण पूजा करू शकतो किंवा आपण संध्याकाळीसुद्धा करू शकतो. भगवान हनुमंत यांच्या फोटोला किंवा प्रतिमेला आपण फुले व्हायची आहेत, जवळ अगरबत्ती व दीप लावायचा आहे, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता गोडाच्या नैवेद्यामध्ये आपण गूळ आणि खोबरंसुद्धा ठेवू शकतो. शांत चित्तेने हनुमान चालीसाचा स्तोत्रपठण चालू करायचे आहे. हे इच्छापूर्तीसाठी स्तोत्र सलग 11 दिवस 11 वेळा म्हणायचं आहे. 11व्या दिवशी 11 वेळा स्तोत्र म्हणून झाल्यावरती रामस्तुती, रामनाम जप व आरती करून नैवेद्य दाखवावा व घरातील इतर लोकांनाही प्रसाद द्यावा. हा संकल्प चालू असताना वाटीमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे व 11 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावरती ते तीर्थ म्हणून प्राशन्य करायचं आहे. तुम्ही जर श्रद्धेने आणि मनोभावे मारुतीरायाची पूजा केली तर ते नक्की आपल्याला मदत करतील व आपली इच्छा पूर्ण करतील. आता जेव्हा हा संकल्प चालू असेल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, आपण फक्त सात्विक आहार घेऊ शकतो. दुसरी, ब्रह्मचार्य पाळायचं आहे. तिसरं, कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाही आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन माहिती भेटेल. जय श्रीराम जय हनुमान. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.